हॅलो स्टुडंट्स, आजच्या क्लासमध्ये आपण DC मोटरचे जे महत्त्वाचे MCQ आहे ते बघणार आहे. मागच्या क्लासमध्ये आपण DC जनरेटरचे जे महत्त्वाचे MCQ होते ते बघितले होते. तर आजचा DC मोटरचा पहिला प्रश्न आहे, DC मोटर म्हणजे काय? तर DC मोटर म्हणजे काय की जे यंत्र DC विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करते. म्हणजे एक होता जनरेटर काय करतो तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आणि मोटर काय करतो? मोटरचं काम काय आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्ट करतो मेकॅनिकल एनर्जीमध्ये. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आपला प्रश्न होता की DC मोटर म्हणजे काय? ते DC मोटर म्हणजे होते की जे यंत्र DC विद्युत शक्तीचे म्हणजे इलेक्ट्रिक शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करते त्याला DC मोटर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, DC मोटर कोणत्या तत्वावर कार्य करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, विद्युत वाहक सारख्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता त्यास यांत्रिक प्रेरणा मिळते या तत्वावर DC मोटर कार्य करते. DC मोटरचं कार्य काय आहे तर विद्युत वाहक सारख्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता त्यास यांत्रिक प्रेरणा मिळते या तत्वावर DC मोटर कार्य करते. प्रश्न क्रमांक 3 आहे, DC मोटरमधील आर्मेचर कंडक्टरला मिळणाऱ्या यांत्रिक प्रेरणेची दिशा कोणत्या नियमानुसार माहीत केल्या जाते? DC मोटरबद्दल विचारलं आहे तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 होता आपला, DC मोटरमधील आर्मेचर कंडक्टरला मिळणाऱ्या यांत्रिक प्रेरणेची दिशा कोणत्या नियमाने माहिती केली जाते? तर ऑप्शन नंबर बी, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने. आणि DC जनरेटरमधील करंटची दिशा कुठल्या नियमाने माहीत होते तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने. प्रश्न क्रमांक 4 आहे, DC मोटरची रचना DC जनरेटरच्या तुलनेत कशी असते? ऑप्शन नंबर सी आहे याचं. DC जनरेटर सारखीच असते परंतु बॉडीची रचना वेगळी असते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, DC मोटर चालू असताना आर्मेचरमध्ये निर्माण होणारा बॅक EMF हा सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो. म्हणजे सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध असतो बॅक EMF. ठीक आहे. आणि बॅक EMFचा फॉर्म्युला काय आहे? EB = V - IA RA. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. या फॉर्म्युल्याने बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतात. पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. DC मोटर चालू असताना आर्मेचरमध्ये निर्माण होणारा बॅक EMF म्हणजे EB हा सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, बॅक EMF म्हणजे EBची किंमत कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर दर पोलगणिक मिळणाऱ्या फ्लक्सवर डिपेंड करते, आर्मेचरच्या स्पीडवर डिपेंड करते आणि आर्मेचरमधील करंट वाहण्यासाठी समांतर मार्गावर डिपेंड करते. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी, वरील सर्व. तर EBचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, EB = P फ्लक्स, कंडक्टर आणि स्पीड डिवायडेड बाय वाहण्यासाठी आर्मेचरमधील करंट वाहण्यासाठी मार्ग. तर EBचा फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन दिले आपल्याकडे. फ्लक्सवर डिपेंड करतो का? तर फ्लक्सवर डिपेंड करतो. हा बरोबर येईल. त्याच्यानंतर आर्मेचरमधील वाहणाऱ्या करंटच्या समांतर मार्गावर म्हणजे याच्यावरही डिपेंड करतो. आणि आर्मेचरची स्पीड म्हणजे या तिन्ही याच्यावरती डिपेंड करतो. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला माहिती पडलं तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. आता प्रश्न क्रमांक 7 आहे, आपण आत्ताच याच्या आधी एक सूत्र बघितलं होतं, EB = V - IA RA. म्हणजे V म्हणजे सप्लाय व्होल्टेज, EB म्हणजे बॅक EMF, IA म्हणजे आर्मेचर करंट आणि RA म्हणजे आर्मेचरचा रेझिस्टन्स. तर हा झाला EBचा फॉर्म्युला. हा लक्षात ठेवायचा. तर हा येईल ऑप्शन नंबर ए. EBचा फॉर्म्युला काय? ते EB = V - IA RA. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, DC मोटरचा टॉर्क हा कशाच्या समप्रमाणात असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आर्मेचर करंट आणि फील्ड करंटच्या समप्रमाणात असतो. DC मोटरचा टॉर्क कशाच्या समप्रमाणात असतो? तर ऑप्शन नंबर बी, आर्मेचर करंट आणि फील्ड करंटच्या समप्रमाणात असतो. प्रश्न क्रमांक 9 आहे, DC मोटरचा वेग कसा असतो? तर याचा आन्सर येईल बॅक EMFच्या समप्रमाणात आणि फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात. आता याला जर आपल्याला फॉर्म्युल्यानुसार जर आपण समजून घेतलं तर अधिक काळ लक्षात राहील. तर EBचा फॉर्म्युला आपण बघितला होता. EB बरोबर काय होतं? EB बरोबर P फ्लक्स ZN डिवायडेड बाय 60P.
तर आपल्याला काय विचारलं, बॅक EMF DC मोटरचा वेग कसा असतो हे विचारलं होतं आपल्याला. तर आपल्याला एन काढावं लागेल. तर त्याच्यासाठी काय करू आपण, EB इंटू हा जो आहे याच्या गुणाकारात जाईल, तर 60P इक्वल टू पोल, फ्लक्स, कंडक्टर आणि स्पीड. आपल्याला काय काढायचं होता, एन काढायचं होतं. तर एन काढायसाठी काय होईल, एन इक्वल टू EB इंटू 60 इंटू आर्मेचरमधून वाहणाऱ्या करंटचा मार्ग डिवायडेड बाय हे याच्या डिवाईडमध्ये जाईल, पोल गुणिला फ्लक्स गुणिला कंडक्टर. आता आपल्याला काय विचारलं होतं यामध्ये, DC मोटरचा वेग कसा असतो. तर तो कसा असतो, बॅक EMFच्या समप्रमाणात आणि फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात. तर आपण याला सिम्पली असं लिहू शकतो, एन हा EB आणि फ्लक्स, म्हणजे एन हा EBच्या समप्रमाणात आहे आणि एन हा फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे EB जर वाढला तर फ्लक्स वाढेल आणि फ्लक्स जर कमी झाला तर स्पीड वाढेल. ठीक आहे, EB वाढला तर स्पीड वाढेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. प्रश्न क्रमांक 9, DC मोटरचा वेग कसा असतो. तर बॅक EMFच्या समप्रमाणात आणि फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात. प्रश्न क्रमांक 10, आर्मेचर टॉर्कपेक्षा शाफ्ट टॉर्क कमी का असतो. तर फ्रिक्शन लॉसमुळे, आयरन लॉसमुळे आणि विंडेज लॉसमुळे. तर याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर डी, वरील तिन्ही लॉसेसमुळे. प्रश्न क्रमांक 11 आहे, DC मोटरचा टॉर्क कसा बदलता येईल. आर्मेचर करंट आणि फ्लक्स दोन्हीही बदलून. प्रश्न क्रमांक 12 आहे, DC मोटरवरील लोड आणि फील्ड फ्लक्स स्थिर ठेवून आर्मेचरचा सप्लाय व्होल्टेज 15% वाढवला तर मोटरची स्पीड किती होईल. तर 15% स्पीड वाढेल. प्रश्न होता आपला, DC मोटरवरील लोड आणि फील्ड फ्लक्स स्थिर ठेवून आर्मेचरचा सप्लाय व्होल्टेज 15% वाढवला तर मोटरची स्पीड किती होईल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 15% स्पीड वाढेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, जर मोटरच्या सुरुवातीला फ्लक्स 0 असतील तर मोटरची स्पीड किती असेल. तर मोटरची स्पीड किती असेल, 0 असेल. प्रश्न क्रमांक 14, जर मोटरचा नो लोड स्थितीत फ्लक्स 0 झाल्यास मोटरची स्पीड किती असेल. तर मोटरची स्पीड अति जास्त असेल. का बरं, कारण आपण आत्ताच बघितलं एनचा फॉर्म्युला काय निघाला होता, एन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे EBच्या आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सच्या. जर नो लोडवर चालू स्थितीत फ्लक्स 0 झाला, म्हणजे फ्लक्स या ठिकाणी 0 झाला म्हणजे खूप कमी झाला, तर स्पीड काय होईल, वाढेल. तर याच्यावरून याचा आन्सर काय येईल, मोटरची स्पीड अति जास्त होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, DC सिरीज मोटरच्या आर्मेचरचा करंट 50% कमी केल्यास त्या मोटरचा टॉर्क किती होईल. तर पहिल्या टॉर्कपेक्षा 25% होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, DC सिरीज मोटर कोणत्या ठिकाणी वापरली जाते. तर DC सिरीज मोटर जेथे उच्च स्टार्टिंग टॉर्क आणि कमी स्टार्टिंग स्पीड पाहिजे नसेल अशा ठिकाणी वापरतात. म्हणजे DC सिरीज मोटर कुठे वापरतात, ज्या ठिकाणी जास्त स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता आहे, जसं लोकोमोटिव्ह, रेल्वे जे झालं त्या ठिकाणी जास्त स्टार्टिंग टॉर्क पाहिजे नाही, तर आपण त्या ठिकाणी DC सिरीज मोटर वापरू. त्या DC सिरीज मोटर कुठे वापरू, ज्या ठिकाणी जास्त स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता आहे. प्रश्न क्रमांक 17, DC सिरीज मोटर नो लोडवर का चालू करू नये. कारण ऑप्शन नंबर ए आहे, नो लोडवर मोटर अति उच्च धोकादायक स्पीडने फिरते म्हणून. प्रश्न क्रमांक 18 आहे, DC सिरीज मोटरच्या फील्ड फ्लक्स वाढल्यास मोटरची गतीवर काय परिणाम होईल. आपण आताच बघितलं होतं, एन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे EBच्या आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सच्या. प्रश्न होता, DC सिरीज मोटरच्या फील्ड फ्लक्स वाढल्यास मोटरच्या गतीवर काय परिणाम होईल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तर स्पीड याची कमी होईल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, स्पीड कमी होईल. प्रश्न क्रमांक 19 होता, एका 4 पोल DC सिरीज मोटरची नो लोडवर स्पीड किती असेल. तर स्पीड किती असेल, अनंत असेल. कारण DC सिरीज मोटर कधीही नो लोडवर सुरू करू नये. नो लोडवर जर सुरू केली तर त्याची स्पीड अनंत राहील, म्हणजे इन्फायनाईट राहील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, DC सिरीज मोटरला आर्मेचर डायव्हर्टर रजिस्टर जोडल्यास त्या मोटरची स्पीड किती बदलता येईल.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, साधारण स्पीडपेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 23, DC सिरीज मोटरची स्पीड कोणत्या पद्धतीने नियंत्रित म्हणजे कंट्रोल करता येईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फील्ड डायव्हर्टर पद्धतीने. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या कामासाठी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते? तर लोकोमोटिव्ह. आणि या ठिकाणी कुठली मोटर वापरतात? तर DC सिरीज मोटर. प्रश्न क्रमांक 25, एका DC शंट मोटर नो लोडवर चालू असताना जर फील्ड वाइंडिंग ओपन झाली तर काय होईल? मोटर हाय स्पीडने फिरेल. कुठल्याही प्रश्न क्रमांक 25 होता की DC शंट मोटर नो लोडवर चालू असताना जर फील्ड वाइंडिंग ओपन झाली तर मोटर हाय स्पीडने फिरेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26 होता तर DC शंट मोटरला दिलेल्या सप्लायची वायरची अदलाबदली करून पोलॅरिटी बदलल्यास मोटर फिरण्याच्या दिशेवर काय परिणाम होईल? तर मोटर पूर्वीच्याच दिशेने फिरेल. प्रश्न क्रमांक 27, DC मोटरची फिरण्याची दिशा उलट करण्यासाठी काय करावे लागेल? तर फक्त फील्ड वाइंडिंगची जोडणी उलटी करावी लागेल. म्हणजे ही फील्ड वाइंडिंग आहे आणि ही आर्मेचर वाइंडिंग आहे या पद्धतीने. तर आपल्याला ही मोटर सध्या क्लॉकवाईज फिरत असेल, जर याला अँटी क्लॉकवाईज करायचं आहे तर काय करावं लागेल? हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर ह्या फील्ड वाइंडिंगला हा पॉईंट निगेटिव्हला जोडावा लागेल आणि हा पॉईंट पॉझिटिव्हला जोडावा लागेल. तेव्हा मोटरच्या फिरण्याची दिशा अँटी क्लॉकवाईज म्हणजे या दिशेने फिरेल. प्रश्न क्रमांक 28, DC शंट मोटरवरील लोड वाढल्यास मोटरच्या स्पीडवर काय परिणाम होईल? तर स्पीड किंचितशी कमी होईल. प्रश्न क्रमांक 29, शंट मोटर लोडवर चालू असताना जर फील्ड फ्लक्स शून्य झाले तर काय होईल? मोटरचा वेग शून्य होईल आणि लाईन करंट फार वाढेल. प्रश्न क्रमांक 30, DC मोटरला सुरक्षितपणे चालू करण्यासाठी शंट फील्डच्या सिरीजमध्ये R1 रेजिस्टन्स आणि आर्मेचरच्या सिरीजमध्ये R2 रेजिस्टन्स जोडायचे झाल्यास त्यांच्या किमती कशा असाव्या? तर R1 कमी असावा आणि R2 जास्त असावा. ठीक आहे. पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक 30 बघू. DC मोटरला सुरक्षितपणे चालू करण्यासाठी शंट फील्डच्या सिरीजमध्ये R1 रेजिस्टन्स आणि आर्मेचरच्या सिरीजमध्ये R2 जोडायचे झाल्यास त्याच्या किमती कशा असाव्या? तर जो रेजिस्टन्स आपण शंट फील्डसाठी जोडत आहे त्याचा रेजिस्टन्स कसा असावा? कमी. आणि जो रेजिस्टन्स आपण आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडत आहे त्याचा रेजिस्टन्स जास्त असावा. आणि आर्मेचरचा रेजिस्टन्स नेहमी किती असतो? तर 1 ओहमपेक्षा कमी असतो. प्रश्न क्रमांक 31, DC शंट मोटरची स्पीड रेटेड स्पीडपेक्षा वाढवायची झाल्यास काय करावं लागेल? तर फील्डच्या सिरीजमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स जोडावा लागेल. प्रश्न क्रमांक 32, कंपाऊंड मोटरमध्ये किती फील्ड वाइंडिंग असतात? तर ऑप्शन आहे ए, 2 फील्ड वाइंडिंग असतात. प्रश्न क्रमांक 34, कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर रेटेड स्पीडने केव्हा फिरेल? पूर्ण लोडवर. महत्त्वाचा प्रश्न आहे. कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर रेटेड स्पीडने केव्हा फिरेल? पूर्ण लोडवर. प्रश्न क्रमांक 35, शेअरिंग मशीन, पंचिंग मशीन, रोलिंग मशीन, इलेव्हेटर या कामासाठी कोणती DC मोटर वापरणे योग्य आहे? तर क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. प्रश्न क्रमांक 36, कोणत्या DC मोटरचे स्पीड कॅरेक्टरिस्टिक सिरीज व शंट मोटर सारखेच असते? तर क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणत्या DC मोटरचे स्पीड कॅरेक्टरिस्टिक सिरीज व शंट मोटर सारखेच असते? तर ऑप्शन नंबर ए, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. प्रश्न क्रमांक 37, एक क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर फुल लोडवर 1500 RPMने फिरत असताना अचानक त्याची सिरीज फील्ड शॉर्ट झाली तर त्या मोटरची फुल लोड स्पीड किती असेल? तर 1500 RPMपेक्षा जास्त असेल. प्रश्न क्रमांक 38, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये सिरीज फील्ड फ्लक्स व शंट फील्ड फ्लक्स एकमेकांशी कसे असतात? तर दोन्ही फील्ड फ्लक्स एकमेकास मदत करतात. कशामध्ये? क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये. प्रश्न क्रमांक 39, डिफरेन्शियल कंपाऊंड मोटरवरील लोड वाढल्यास वेगावर काय परिणाम होईल? तर कमी होईल. त्याचप्रमाणे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरवरील लोड वाढल्यास काय झालं होतं? वेग वाढला होता. पण डिफरेन्शियल कंपाऊंड मोटरमध्ये वेग
कमी होईल. प्रश्न क्रमांक 40. DC शंट मोटरची स्पीड फील्ड कंट्रोल पद्धतीने वाढवल्यास बॅक EMF व लाईन करंटवर काय परिणाम होईल? तर ऑप्शन नंबर ए, बॅक EMF वाढेल आणि लाईन करंट कमी होईल. प्रश्न क्रमांक 41. DC मोटरच्या सप्लाय लाईनच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडून मोटरच्या वेगात बदल करता येतो, परंतु ही पद्धत कोणत्या मोटरसाठी लागू असते? तर फक्त DC सिरीज मोटरसाठी. प्रश्न क्रमांक 41 होता, DC मोटरच्या सप्लाय लाईनच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडून वेगात बदल करता येतो, परंतु ही पद्धत फक्त DC सिरीज मोटरसाठी लागू होते. प्रश्न क्रमांक 42. DC मोटरच्या फील्डच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडून मोटरच्या वेगात बदल करता येतो, ही पद्धत कोणत्या मोटरसाठी वापरतात? तर शंट आणि कंपाऊंड मोटरसाठी. प्रश्न क्रमांक 43. शंट मोटरमध्ये फील्ड कंट्रोल पद्धतीने वेगात किती बदल करता येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर साधारण वेगापेक्षा 15 ते 30% जास्त बदल करता येतो. शंट मोटरमध्ये फील्ड कंट्रोल पद्धतीने किती बदल करता येतो? तर 15 ते 30%. प्रश्न क्रमांक 44 आहे, DC मोटरचे वेग नियंत्रित करण्यासाठी शंट फील्डच्या सिरीजमध्ये जोडाव्याच्या रेजिस्टन्सची किंमत किती असली पाहिजे? तर शंट फील्डच्या रेजिस्टन्सच्या बरोबर व शंट फील्डच्या करंट कॅरी कॅपॅसिटीच्या बरोबर असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 45. एका डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर 1500 RPMने फिरत असल्यास अचानक सिरीज फील्ड शॉर्ट झाल्यास त्या मोटरची स्पीड कशी होईल? तर 1500 RPMपेक्षा कमी होईल. प्रश्न क्रमांक 46. एक 7 HPच्या शंट मोटरची स्पीड 1500 RPM आहे. ही मोटर चालू करतेवेळी नॉर्मल स्पीडपेक्षा कमी स्पीडने व चालू स्थितीत नॉर्मल स्पीडने चालवायची असल्यास कोणती स्पीड कंट्रोल पद्धत स्वस्त व कार्यक्षम असेल? तर ऑप्शन नंबर डी, आर्मेचर रेजिस्टन्स व शंट फील्ड. प्रश्न क्रमांक 47. वार्ड लेनॉर्ड पद्धतीने DC मोटरचे वेग नियंत्रित कसे करता येते? तर दोन्ही दिशेने नॉर्मल स्पीडपेक्षा कमीही आणि जास्तही. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 48 आहे, DC मोटरला वापरण्यात येणारे स्टार्टरचे मुख्य कार्य काय आहे? तर स्टार्टिंग करंट कमी करणे. प्रश्न क्रमांक 49 आहे, फील्ड कंट्रोल पद्धतीने स्पीड कंट्रोल करावयाच्या शंट मोटरसाठी कोणता स्टार्टर योग्य असते? तर याचा आन्सर आहे 4 पॉईंट स्टार्टर. नॉर्मली आपण शंट मोटरसाठी 3 पॉईंट स्टार्टर वापरतो, सिरीज मोटरसाठी 2 पॉईंट स्टार्टर वापरतो आणि कंपाऊंड मोटरसाठी 4 पॉईंट स्टार्टर वापरतो. ठीक आहे. आणि ड्युअल स्टार्टर जे आहे ते AC सप्लायसाठी वापरतो. या ठिकाणी फील्ड कंट्रोल करायचं आहे, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी, 4 पॉईंट स्टार्टर. प्रश्न क्रमांक 50. स्टार्टरमधील स्टार्टिंग रेजिस्टन्स हा मोटरच्या स्टार्टिंगला कोणत्या सर्किटमध्ये जोडला जातो? तर आर्मेचरच्या सिरीजमध्ये. आणि स्टार्टरचं मेन काम आहे करंट कमी करणे, कारण स्टार्टिंगला करंट जास्त असतो. आर्मेचरचा रेजिस्टन्स 1 ओहमपेक्षा कमी असतो, त्यामुळे पूर्ण करंट जर आर्मेचरमधून गेला तर आर्मेचर वाइंडिंग जळून जाईल. ते जळू नये म्हणून आर्मेचरच्या सिरीजमध्ये स्टार्टर जोडतात. प्रश्न क्रमांक 51. आर्मेचरचा टॉर्क माहीत करण्यासाठी खालील कोणते सूत्र बरोबर आहे? तर ऑप्शन नंबर ए आहे याचं. हा सूत्र आर्मेचरचा टॉर्क माहीत करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 52. क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये मोटरची आउटपुट पॉवर, स्पीड आणि टॉर्क यांचा संबंध कसा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आउटपुट पॉवर, स्पीड व टॉर्क यांच्या समप्रमाणात. प्रश्न क्रमांक 53. आर्मेचर सर्किटमध्ये ओपन होण्यास खालील काय कारणीभूत असते? तर ब्रशवरील चुकीचा ताण. आर्मेचर सर्किट ओपन होण्याचं मेन कारण म्हणजे ब्रशवरील चुकीचा ताण. प्रश्न क्रमांक 54. DC सिरीज फॅन मोटरमध्ये स्पीड कंट्रोल कोणत्या पद्धतीने वापरली जाते? तर ऑप्शन नंबर डी, सिरीज पॅरलल मेथड. प्रश्न क्रमांक 55. शेवटचा प्रश्न. DC मोटर चालू केल्यानंतर लगेच थोड्या वेळाने बंद होते, याचे काय कारण असू शकते? तर याचं मेन कारण आहे लोड सांभाळण्यासाठी टॉर्क अपुरा पडत असेल. ठीक आहे. तर हे आपले DC मोटरचे महत्त्वाचे काही प्रश्न होते. जवळपास 50 क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितले. याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण DC जनरेटरचे जे महत्त्वाचे क्वेश्चन होते ते बघितले. आता याच्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघू. तर हे जे सगळे प्रश्न आहे महत्त्वाचे आहे आणि एक्झाममध्ये येऊ शकतात अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण या ठिकाणी स्टडी केलेली आहे.
सो स्टुडंट्स, आजच्या क्लासमध्ये इतकंच. बघूया नेक्स्ट क्लासमध्ये ट्रान्सफॉर्मरचे महत्त्वाचे प्रश्न.